नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? ईशा केसकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आजवर तिने साकारलेल्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. अलीकडेच ईशा केसकर लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत दिसली. अगदी अल्पावधीतच या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. या मालिकेतील कला आदित्यची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. ही मालिका कायम TRPच्या शर्यतीत आघाडीवर असायची. मात्र मालिकेमधून ईशा केसकरने अचानक एक्झिट घेतली. त्यामुळे तिच्या चाहत्यांना धक्काच बसला होता. अशातच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या निर्णयाबद्दल सविस्तर स्पष्टीकरण दिलं. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेतील कला या भूमिकेसाठी ईशा आजही ओळखली जाते. जवळपास 2 वर्ष या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर गारूड घातले. मात्र ईशाने मध्येच ही मालिका सोडली. आता राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने लक्ष्मीच्या पावलांनी मधून एक्झिट घेण्याचं कारण सांगितलं. तसंच तिची बाजू मांडली. मुलाखतीत ईशा म्हणाली, आपण कितीही झालं तरी आपल्या शारीरिक स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. आज मी तरुण आहे. खाण्यापिण्याच्या गोष्टीकडे माझं लक्ष असलं किंवा पूर्ण झोप मिळते तरीसुद्धा रोज 16 तास किंवा 14 तास शूट करणं, त्याहीपेक्षा जास्त तिथलं वातावरण देखील महत्त्वाचं ठरतं. मला हे आता शक्य नाही, असं कुठेतरी वाटायला लागलं होतं. मला बऱ्याच मोठ्या कलाकारांनी सुद्धा सांगितलं होतं की मालिका विश्व हे जरी खूप छान चकचकीत वाटत असलं किंवा पैसा देणारं माध्यम असलं तरीही तुम्हाला अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. मला स्वतःसाठी तो वेळ, प्राधान्य देणं महत्त्वाचं वाटलं. माझ्यासाठी ती मालिका देखील तितकीच महत्त्वाची होती. यापुढे ईशा म्हणाली, पण कुठेतरी चॅनल, प्रोडक्शन टीम आणि कलाकार म्हणून आम्हाला यावर काहीच मध्य काढता आला नाही. मला वाटत होतं तसं काही होणार नाही, काहीतरी मध्य निघेल, पण दुर्दैवाने तसं घडलं नाही. माझं हेच म्हणणं आहे की मी त्या मालिकेत जेवढं काम केले ते मनापासून केलं. यासाठी प्रेक्षकांचं देखील मला खूप प्रेम मिळालं. त्याबद्दल खरंच मी ऋणी